डॉक्टर रोमे, सौ कल्पनाताई व डॉक्टर प्रमोदराव हरिश्चंद्रजी अब्बास राहणार संभळा यांचे चिरंजीव आणि डॉक्टर ऐश्वर्या, सौ ज्योतिताई व श्री उद्धवराव शांतारामजी मेटांगे येऊनखेड यांची कन्या यांच्या या शुभविवाह सोहळ्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आपण सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मेटांगे परिवार आणि अर्बट परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फेमस पर्सनॅलिटीज हियर, डॉक्टर प्रकाशजी कांकरिया and डॉक्टर सुधाताई कांकरिया. Really respected sir and madam, your mesmerizing presence really enhanced the beauty of this auspicious occasion. You came here crossing hundreds of kilometers distance only to give blessing for the bride and bridegroom. I welcome you on behalf of Arbut family and Metange family. And I personally thank Mr. Kankaria sir and ma'am because you the optimist people, we can read, we can write, we can drive, we can operate computer, even we can handle mobile too, only because of you. In every surgery, ophthalmist role is very important. Means there are many surgeons in the world, but they have some problems. And these are the ophthalmists. They remove the problem and this duty help another doctors to do their work very sincerely and properly. Really, madam, you are mesmerizing personally. This is the first time in the history of in this area that the person who is nominated for the Nobel Peace Prize and another person who is world famous for as an ophthalmist, you came here only to give blessings to the bride and the bridegroom. I again welcome all of you from the bottom of my heart. Welcome, sir. Dr. Prakashji Kankariya, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध असे नेत्रतज्ञ, साई सूर्या नेत्र रक्षा हॉस्पिटल अहिल्यानगर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेत्र रक्षालय, त्याचे संचालक ज्या ठिकाणी आजचे वर डॉक्टर रोमी फेलोशिप करतायत. सुधाताई कांकरिया यांची थोडक्यात माहिती मी सांगतोय तुम्हाला. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या म्हणजे सुधाताई कांकरिया. बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत. म्हणजे 1985 साली त्यांनी बेटी बचाव ही चळवळ सुरू केली होती. नकोशीला करूया हवीशी व 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा जर कोणी मांडला असेल आणि समाजामध्ये जर रुजवला असेल तर तो डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी. आपण सप्तपदी म्हणजे 7 फेरे घेतो, पण 8वा फेरा मुलीच्या जन्माचा हा नाविन्यपूर्ण विचार जर मांडला असेल तर तो सुधाताईंनी. 1200 पेक्षा जास्त नकोशीचे पुनर्नामकरण आणि 11,000 पेक्षा जास्त विवाहात 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा सुधाताईच्या मार्गदर्शनात घेतला गेला. 30 लाख पेक्षा जास्त व्यक्तींनी स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ घेतली आहे. नमस्कार, खूप खूप अभिनंदन करते ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत अशा यशस्वी जोडीचं. आणि ते म्हणजे डॉक्टर रोमी आणि चिरंजीव डॉक्टर सौका ऐश्वर्या. या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. हे जोडपं म्हणजे मेड फॉर ईच अदर आहे. हे जोडपं म्हणजे लक्ष्मीनारायणचा जोड आहे. आणि म्हटलं जातं ना की हे जे नातं आहे हे परमेश्वराने बनवलेलं असं सुंदर असं नातं आहे. हे पती पत्नीचं नातं आहे आणि ह्या रेशम गाठी आहे. 2 जीवांचं, 2 परिवाराचं, 2 संस्कृतीचं असं हे मिलन आहे आणि हे आदर्श ठरलेलं आहे. कारण त्यांना आशीर्वाद आहे
त्यांच्या माता श्री पिताश्रीचे म्हणजे विशेष अभिनंदन करते. अल्बर्ट परिवाराचं विशेष अभिनंदन करते. मेटाने परिवाराचं या दोन परिवारांनी मिळून आजचा हा विवाह सोहळा हा आदर्श विवाह सोहळा केलेला आहे. आणि तो म्हणजे असा की विवाह सोहळ्यामध्ये युजली आपण पेरे घेतो आणि पेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात. त्या वचनामध्ये आणखीन एक वचन जोडलं गेलेलं आहे आणि ते वचन म्हणजे असं की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं प्रेमाने स्वागत करू, तिला शिकवू, तिला वाढवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारची शपथ प्रतिज्ञा या 8व्या फेऱ्यामध्ये घेतली गेलेली आहे. आणि त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा या वधूवरांनी घेतलेला आहे आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांचे उत्तम असे आशीर्वाद, उत्तम असे संस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. दोघंही उच्च शिक्षित आहेत, दोघंही डॉक्टर आहेत आणि तरी सुद्धा दोघांमध्ये पण एक प्रकारचं देवपण म्हटलेलं आहे. दोघंही मन मिळावं आहे आणि दोघांची पण सेवाभावी वृत्ती ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. आणि दोघांनाही श्री गजानन महाराज यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून साई सूर्यनेत्र सेवा, डॉक्टर कांतिया परिवार या सर्व परिवाराच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते. त्यांच्या भावी आयुष्यासाठी वैवाहिक आयुष्य, पारिवारिक आयुष्य, सामाजिक आयुष्य, त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासाठी आणि एकंदरीत त्यांच्या पूर्ण आयुष्याला, त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये सुख, शांती, आनंद लाभू दे. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आपण तमाम जितके सर्व पुण्य आत्मे इथे बसलेले आहात, आपण सर्व सगळं मनामध्ये घेऊन इथे आलेले आहात. या दोघांचं जीवन म्हणजे हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून या संसार कराया लागो आणि बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो. असं साने गुरुजींची धडपडणारी हे दोन्ही चिरंजीव आहेत, दोन्ही मुलं आहेत. त्या दोघांना परत खूप एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. वादन
श्रेष्ठाय शुभ पुण्यतिथो अस्य नूतन वियांगेन कर्मणाः सिद्धार्थम गृह प्रवेशनीय कर्मणाः सिद्धार्थम लक्ष्मी नारायण देवताः पूजन कर्मणा सिद्धार्थम स्थापित महागणपति देवता सहित कलश देवताः पूजन अहम करिष्ये। ओम अतः अंतरिक्तानमा ओम प्रजापते स्वाहा इदं प्रजापते मम। ओम महतः इंद्राय स्वाहा इदं इंद्राय मम। ओम अग्ने स्वाहा इदं अग्ने मम। ओम भू स्वाहा इदं प्रजापते मम। ओम भू स्वाहा इदं इंद्राय मम। ओम भू स्वाहा इदं प्रजापते मम। पण लेका एवढीच लेकई भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया। शंतनू पांडुरंग देशपांडे मी पुरोहित म्हणून काम करतो आणि आज इथे मेटांगे आणि अर्बट या परिवारांचा जो विवाह सोहळा यांनी ठरवलेला आहे त्या कार्यक्रमात मी इथे हजर आहे आणि या कार्यक्रमासाठी आज डॉक्टर कांगरे इथून आलेले आहे आणि त्यांनी मला जे लेख बचाव याबद्दलची माहिती दिली ती मी ऐकली आणि आज या लग्नामध्ये प्रथमच मी 8वा फेरा हा घेणार आहे आणि त्याच्यानुसार लेख बचाव हा कार्यक्रम जो आहे हा त्यांनी सुंदर चालू केलेला आहे आणि असाच याच्यानंतर मी हा सुद्धा असेच पुढील कार्यक्रमात लोकांना माहिती देईल आणि त्यांच्याकडून सुद्धा अशी 8वा फेरा हा करून घेईल। मी मुलाचे वडील डॉक्टर प्रमोद हरिचंद्र अर्बट आज या ठिकाणी डॉक्टर रोमिल व डॉक्टर ऐश्वर्या यांचा विवाह संपन्न झाला। याकरिता साई सूर्य नेत्र हॉस्पिटलचे सर्व श्री व सौ डॉक्टर कंकारिया उपस्थित होते। त्यांनी वधूवरांना इथे 8वा फेरा दिला। त्यांनी स्त्री जन्माची माहिती पटवून सांगितली। उपस्थित लोकांना त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले व यापुढे आम्ही त्यांचा वसा जो आहे हे पुढे चालू। मी सौ कल्पना प्रमोदजी अर्बट माजी उपसभापती पंचायत समिती तेल्हारा। आज माझ्या मुलाचा डॉक्टर रोमिल चा लग्न समारंभ चांगल्या उत्साहात पार पडला। या लग्न समारंभामध्ये डॉक्टर प्रकाश कांकारिया आणि सुधाताई कांकारिया यांच्या मार्गदर्शनाखाली 8वा फेरा आम्ही सर्वांनी घेतला। मुलीचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे या उद्देशाने जे हे आज उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आज मेटांगे परिवाराचे सुद्धा अभिनंदन करते की आज त्यांची मुलगी होती म्हणून ती आज आमची सून होऊ शकली आणि त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। आणि हे जे माझा मुलगा आणि सून 7 फेऱ्यांच्या सोबतच हा एक 8वा फेरा घेत आहे की स्त्री जन्माचे स्वागत करा आणि लेक वाचवा लेक वाढवा एवढे सांगते आणि मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलांनी आणि सुनेनी हा 8वा फेरा घेतलेला आहे। मी उद्धवराव शांताराम मेटांगे राहणार सेगाव। माझ्या मुलीचा आज विवाह सोहळा होता। या सोहळ्यात नगरचे प्रख्यात नेत्रतज्ञ प्रकाश काकरिया सुधाताई काकरिया या उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून जो 8वा फेरा सुरू केलाय ती एक चांगली पद्धत आहे आणि समाजाला एक दिशा देणारी आहे आणि या आजच्या या लग्नामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्यात आला आणि मला मुलगी आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे। सर्वांना माझी विनंती आहे की स्त्री जन्माच्या 8वा फेरा आपल्या लग्नात घेऊन त्या सामाजिक कार्यामध्ये आपण सहभागी व्हा। माझं नाव आकाश मेटांगे, ही माझी वाईफ पायल मेटांगे। वी बोथ आर सॉफ्टवेअर इंजिनियर्स। आज माझ्या बहिणीचं लग्न आहे डॉक्टर रोमिल आणि डॉक्टर ऐश्वर्या यांचा विवाह सोहळा संपन्न झाला शेगाव इथे। आज इथे एक मिस्टर अँड मिसेस कांकरिया डॉक्टर कांकरिया आले होते आणि त्यांनी 8वा फेरा याच्याबद्दल खूप माहिती सांगितली विच वॉज प्रिटी गुड आणि खूप डोळे उघडणार आहे समाजाचे।
वी इवन हॅव अ स्मॉल डॉटर अँड वी ऑलवेज वॉन्टेड हर आणि वी आर ब्लेस्ड की ती आमच्या लाईफमध्ये आहे. आणि 8व्या फेऱ्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं आहे की जसं आपण मुलाचा जन्म साजरा करतो तसंच मुलीचाही जन्म साजरा केला पाहिजे, विच इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह अँड वी रिअली अप्रिशिएट दॅट. आणि आमचं तर हेच राहील की जशी आम्हाला मुलगी आहे जिने आमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आणले, वी फील व्हेरी ब्लेस्ड टू हॅव हर. सो सगळ्यांनी असाच मुलीचा जन्म स्वीकारावा अँड स्टे ब्लेस्ड. हॅव्हिंग अ डॉटर इज अ ब्लेसिंग. थँक्यू. डॉक्टर रोमिल आणि डॉक्टर ऐश्वर्या यांच्या शुभविवाह प्रसंगी आज डॉक्टर सुधा आणि मी आम्हाला येथे उपस्थित राहण्याचा म्हणजे जो एक परम आनंद मिळाला आहे, त्या ह्याच्यातच मुख्य म्हणजे आज या लग्नामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा पण घेण्यात येतो आहे. आणि स्त्री जन्माचे स्वागत करा हे डॉक्टर सुधाचा मागील 35 वर्षापासून जे हा उपक्रम जो चालू आहे भारतभर, त्याच्यात हे कुटुंब आणि शेगावचे सगळे समस्त नागरिक यामध्ये सहभागी होत आहे. मी शेगावच्या गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करून हा जो उपक्रम आहे हा आणखीन असाच यशस्वी होत राहावा आणि स्त्री जन्माच्या स्वागताचं समाजामध्ये जास्तीत जास्त स्वागत हो, हीच मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझं नाव महादेव भिकाजी काळे, राहणार सौंदळा. हे माझे नवरदेव जे आहेत हे भाचे आहेत. हे जे हा जो कार्यक्रम झाला श्री जन्माचं स्वागत बेटी बचाव, हा कार्यक्रम एकदम आवडला. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे अभिनंदन करतो. या कलियुगामध्ये मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, म्हणून हा उपक्रम जो आहे हा खूप चांगला आहे. मी मुलाचा छोटा भाऊ, आज माझ्या भावाचं लग्न, त्याने आज 8वा फेरा हा एक स्त्री जन्मासाठी घेतलेला आहे. आम्हाला सानिध्य लाभले. मॅमनी सर्वांना नवीन उपक्रम म्हणजे 8व्या फेऱ्याबद्दल माहिती दिली व सर्वांना त्याच्याकडून प्रेरणा दिली. त्यांच्याच विचारांकडून प्रेरणा घेऊन मी सध्या अनमॅरिड आहे, बट मी पण असं एक वचन देतो की जेव्हा माझे पण लग्न होईल तेव्हा मी पण एक 8वा जो फेरा आहे तो स्त्री जन्मासाठी घेऊया आणि स्त्री जन्माचे स्वागत करूया. नमस्कार. मी आज अर्बट परिवारामध्ये डॉक्टर रोमिल आणि ऐश्वर्या यांचं शुभविवाह होत आहे आणि या विवाह प्रसंगी अहिल्यानगर येथील डॉक्टर कांकरिया दाम्पत्य आमच्या या प्रोग्रामला हजर झालेलं आहे. त्यांना दोघांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी. परंतु त्यांचा एक उपक्रम, स्तुत्य उपक्रम आहे, तो म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताचा. सप्तपदी नेहमी आपण घेतो, परंतु यामध्ये एक 8वा फेरा जोडण्यात आलेला आहे आणि तो 8वा फेरा आहे स्त्री जन्माच्या स्वागताचा. या नवदाम्पत्याला तो 8वा फेरा देऊन एक शपथ दिलेली आहे की आम्ही सुद्धा स्त्री जन्माचं स्वागत करू. मी एक शिक्षिका आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की मी सुद्धा यामध्ये भाग घेतलेला आहे आणि मी स्त्री जन्माविषयी जागरूक आहे, त्याविषयी समाजामध्ये प्रेरित करते लोकांना. अशा या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी डॉक्टर कांकरिया या दाम्पत्याचे खूप खूप अभिनंदन करते आणि असे समाजसेवक आपल्या समाजामध्ये घडावे याबद्दल त्यांना आशीर्वाद मागते आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला जे हा उपक्रम लाभलेला आहे, असाच उपक्रम मी ज्या कुठल्या प्रोग्रामला जाईल, ज्या कुठल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद देईल, त्या ठिकाणी नक्कीच या उपक्रमाचा त्यांना सुद्धा वचन घ्यायला लावेल आणि तिथे सुद्धा या उपक्रमाबाबतीत जागरूकता घडवेल एवढे बोलते. नमस्कार, माझं नाव महेंद्र जयदराव कराळे, हिवरखेड. आज दिनांक 3 मे रोजी शेगाव इथं डॉक्टर रोमिल, श्री प्रमोदजी अरबट यांचे चिरंजीव आणि डॉक्टर ऐश्वर्या श्री उद्धाराव मेटांगे यांची कन्या यांच्या या शुभविवाह सोहळ्याला मी उपस्थित होतो. आणि या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे साई सूर्या नेत्र रक्षा हॉस्पिटलच्या संचालिका सुधाताई कांकरिया यांनी या ठिकाणी आपल्या पतीसोबत उपस्थिती लावली. डॉक्टर प्रकाशजी कांकरिया उपस्थित होते आणि सुधाताई कांकरिया यांनी यामध्ये 8व्या फेऱ्याचं महत्व समजावून सांगितलं.
आणि आपण नेहमी लग्नामध्ये 7 फेरे घेतो, पण डॉक्टर सुधा कांकरिया यांनी 8वा फेरा कशासाठी हे समजावून सांगितलं. आणि 8वा फेरा म्हणजे हा स्त्री जन्मासाठीचा हा 8वा फेरा आहे की स्त्री जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे, मुलीचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि स्त्री भ्रूण हत्या होऊ नये हा त्या मागचा ताईचा उद्देश आहे. आतापर्यंत 11,500 पेक्षा जास्त लग्नांमध्ये ताईंनी हा 8वा फेरा ही अभिनव संकल्पना मांडलेली आहे. आणि आज सुद्धा त्यांनी या ठिकाणी या वरवधूला हा 8वा फेरा घ्यायला लावला. सुधा कांकरिया यांचं नोबेल पीस प्राइज साठी सुद्धा नॉमिनेशन झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर सुधा कांकरिया यांनी खरोखर हा जो अभिनव संकल्पना ही जी अभिनव संकल्पना मांडलेली आहे. आज पाहतो आपण की दर हजारे पुरुषामागे महिलांचं प्रमाण, मुलामागे मुलीचं प्रमाण घटलेलं आहे, 930च्या खाली आलेलं आहे. तर हे कुठंतरी वाढवायचं असेल तर स्त्री जन्माचं स्वागत व्हायलाच पाहिजे, स्त्री भ्रूण हत्या होऊच नये. आणि याच उद्देशानं सुधा कांकरिया यांनी हा 8वा फेरा ही संकल्पना इथं मांडली. आणि नवदाम्पत्याने सुद्धा तो 8वा फेरा सुधा कांकरिया यांच्या सांगण्यावरून इथं घेतला. मी त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. सुधा कांकरिया हे जे कार्य करतायत मला असं वाटते मानव हिताचं उदात्त कार्य आहे. यातून स्त्री पुरुष असमतोल कुठंतरी कमी होईल आणि ही जी दरी कमी होईल. आणि आज जे बरेचसे मुलं लग्न ज्यांचे होत नाही आहेत ती समस्या सुद्धा कमी होण्यास निश्चितच यातून मदत मिळेल. तर सुधा कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्याहीपेक्षा त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी इथं 8वा फेरा घ्यायला लावला. आणि सोबत उपस्थित जवळपास 2000 वराडी मंडळीला किंवा तुम्ही 8वा फेरा घ्या हे असं 10 मिनिट त्यांनी स्त्री जन्माच्या बद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सुधा कांकरिया यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी उमेश सुंदरनाथजी तिडके, ह्या माझ्या पत्नी सौप्रीती उमेश तिडके, ह्या मला 2 मुली आहेत, स्वरा उमेश तिडके आणि गार्गी उमेश तिडके. आज आम्ही अर्बट परिवार आणि मेटांगे परिवार यांच्या विवाह सोहळा निमित्त इथे उपस्थित आहोत. डॉक्टर चिरंजीव रोमिल अर्बट हे आमचे साळे आहेत आणि माझं लग्न 2011 मध्ये झालं आणि मला 2 मुली आहेत. आज या ठिकाणी सन्माननीय सुधाताई उपस्थित झाल्या. त्यांनी मुलींचं शिक्षण, मुलींचं प्रगतीचं लक्षण याविषयी खूप सुंदर अशी माहिती दिली. 7 फेरे हे आपण विवाहानंतर घेतो, पण 8वा फेरा हा स्त्री जन्माचा व स्त्री शक्तीचा असावा हे त्यांनी खूप सुंदरपणे आम्हाला मांडलं. आणि मला अभिमान आहे, मला 2 मुली आहेत आणि निश्चितपणे सुधाताई यांनी आज जे संपूर्ण आमच्या परिवाराला गायडन्स केलं त्याबद्दल आम्ही सुधाताईंचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.